नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकताच एक 13 मे 2026 एक नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलंय आणि यामार्फत MPSC मार्फत एक नवीन मोठा आणि चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये ऑप्टिंग आउट हा जो पर्याय आहे हा पर्याय रद्द करण्याबाबतचा निर्णय या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो आणि या संबंधीची अतिशय सविस्तर आणि डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, 13 मे 2026 हे MPSCचं प्रसिद्धी पत्रक आपण बघू शकतो। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं। आता या प्रसिद्धी पत्रकाचा जो काही विषय आहे, ओके, तो विषय लक्षात घ्या। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट व संमती विकल्प घेण्याचा पर्याय रद्द करण्याबाबत आणि पसंती क्रमाबाबतचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आता याच्यामध्ये दोन पॅराग्राफ दिले, पॅराग्राफ क्रमांक 1 आणि 2। आता या दुसरा जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये बघा, एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही। ओके, असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। आता या दोघांचीही माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। ओके, की नेमका बदल काय करण्यात आलाय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली बघा, ऑप्टिंग आउटचा पर्याय हा रद्द करण्यात आलेला आहे। ओके, याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बघा, सर्व स्पर्धा परीक्षा आणि विभागीय परीक्षांसाठी ऑप्टिंग आउट हा जो पर्याय आहे व संमती विकल्प हा गिव्ह अप तात्काळ प्रभावाने बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रतीक्षा यादीबद्दल। आता एकल विरुद्ध बहुसंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादीचे वेटिंग लिस्टचे नवीन आणि स्वतंत्र नियम लागू करण्यात आले। आता एकल आणि बहुसंवर्गीय म्हणजे काय बघा, आता काही MPSC मार्फत ज्या जाहिराती येतात त्या एकाच पदासाठी प्रसिद्ध करण्यात येतात। ओके, जसं की उदाहरणार्थ समजा सहाय्यक आयुक्त ही एकाच पदासाठी जाहिरात आली होती। आणि बहुसंवर्गीय म्हणजे काय बघा, बहुसंवर्गीय म्हणजे PSI असेल, STI असेल, ASO असेल, SR असेल, या अनेक पदांसाठी एकच जाहिरातीत उल्लेख केला जातो, तर त्याला बहुसंवर्गीय आपण म्हणू शकतो। ओके, आता याच्या वेटिंग लिस्ट बाबत पण एक महत्त्वाचा बदल करण्यात आलाय, तोही आपण पुढे बघूया। त्याच्यानंतर तात्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आलेत। आता हे सर्व निर्णय प्रसिद्धी पत्रकाच्या तारखेपासून म्हणजे अगदी 13 मे 2026 ला हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं, या दिवसापासून थेट अंमलात आलेले आहेत। ओके, आता याच्यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, आता ऑप्टिंग आउट आणि गिव्ह अप पर्यायांची समाप्ती। आता याच्यातला पूर्वीची पद्धत कशी होती लक्षात घ्या। आता पूर्वी कसं व्हायचं, भरती प्रक्रियेत सुधारणा म्हणून तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्यासाठी हा पर्याय उपलब्ध होता। म्हणजे एखाद्या उमेदवाराचं जर एकापेक्षा जास्त पदासाठी सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांना स्वेच्छेने एक पद सोडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट होण्याचा या ठिकाणी आणि ऑप्टिंग आउट झाल्यानंतर तिथे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याला संधी मिळत होती, त्यामुळे हा पर्याय उपलब्ध होता। आता हा पर्याय पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आणि आता नवा जो निर्णय आहे यामध्ये बघा, आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी हा पर्याय पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यानंतर जो काही संमतीचा पर्याय आहे याच्यामध्ये बघा, प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे गिव्ह अप ॲक्सेप्टेड हा संमती विकल्प देखील आता पूर्णपणे उपलब्ध नसणार आहे, लक्षात घ्या। ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया। आता बघा, प्रतीक्षा यादीबद्दल सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। बघा, एकल संवर्ग विरुद्ध बहुसंवर्गीय पदे या संदर्भात काय बदल केलेला आहे आपण थोडक्याच ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया, सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। बघा, एकल संवर्ग म्हणजे एकल संवर्गाची जी काही प्रतीक्षा यादी आहे ही कार्यान्वित राहणार आहे। म्हणजे जर MPSC मार्फत कुठल्याही एका पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्याच्यामधले वेटिंग लिस्ट तुमची लागणार आहे, लक्षात घ्या। ओके, कार्यान्वित राहील। या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी पूर्वीप्रमाणेच लागू असेल, परंतु जर बहुसंवर्गीय पदासाठी जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्यासाठी प्रतीक्षा यादी ही राहणार नाही, म्हणजे वेटिंग लिस्ट लागणार नाहीये, लक्षात घ्या। बहुसंवर्गीय पद भरतीत प्रतीक्षा यादीचा पर्याय आता पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे, लक्षात घ्या। ओके, पुढे आता याच्यामध्ये बघा, बहुसंवर्गीय पदभरतीबाबत आता जे काही पसंतीक्रम आणि शिफारस जे काही नियम होते, आता याच्यामध्ये सुद्धा थोडासा बदल आहे, हे पण आपण थोडंसं ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। बघा, जर उमेदवार अगोदरच एका पदावरती नियुक्त असेल आणि पसंतीक्रम भरताना उमेदवाराने त्याच पदाचा किंवा निम्न पदाचा म्हणजे त्याच्या खालील पदाचा जर समजा पसंतीक्रम दिला असेल तर शिफारसीसाठी विचार होणार नाही, लक्षात घ्या। म्हणजे त्या पदाकरिता किंवा निम्न पदाकरिता उमेदवाराचा विचार हा केला जाणार नाहीये। ओके, एक उदाहरण घेऊ आपण थोडक्यामध्ये। समजा एका XYZ विद्यार्थी आहे, त्याने मेन्सचा फॉर्म भरताना जे काही पसंतीक्रम दिलाय, लक्षात घ्या, समजा 1, 2, 3 आणि 4। ओके, बघा, पहिला पसंतीक्रम दिला त्याने साधारणतः समजा PSI या पदासाठी दिला, दुसरा STI पदासाठी दिला,
तिसरा समजा SR साठी दिला आणि चौथा समजा ASO साठी असे पसंतीक्रम दिले, लक्षात घ्या. ओके. परंतु त्याची निवड झाली समजा PSI या पदासाठी त्याची निवड झाली, PSI चा निकाल लागला आणि त्या पदासाठी त्याची निवड झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर समजा STI चा निकाल लागला आणि STI ला सुद्धा त्याची साधारणतः समजा निवड झाली असं आपण पकडूया. तर आता इथे तुम्हाला ऑप्टिंग आउटचा पर्याय नसणार आहे. आता इथे तुमचा विचार हा PSI साठीच होणार आहे, लक्षात घ्या. जरी तुमची STI ला सुद्धा निवड झालेली आहे तरी पण बघा उमेदवार अगोदरच नियुक्त आहे. जर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला PSI साठीच तुमचं सिलेक्शन कंटिन्यू असणार आहे, तुमचा STI साठी विचार केला जाणार नाही, लक्षात घ्या. त्या पदाकरिता किंवा निम्न पदाकरिता म्हणजे त्याच्या खालील पदाकरिता उमेदवाराचा विचार केला जाणार नाही. ओके. पुढे आता सध्या तरी बघा या जे काही परिपत्रक आहे या परिपत्रकाचा एक थोडासा अभ्यास करून तरी समजा ह्या गोष्टी समोर येत आहेत. पुन्हा एकदा समजा याच्यामध्ये काही बदल असेल तर याचा अभ्यास करून पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येईल, लक्षात घ्या. आता धोरणात्मक उद्देश त्याचा हा आहे. मग हा नियम उमेदवारांना केवळ उच्च पदासाठीच म्हणजे हायर पोस्ट पसंतीक्रम देण्यास प्रवृत्त करण्यासाठीचा आहे, जेणेकरून खालची पदे व विनाकारण अडकून राहणार नाहीत, लक्षात घ्या. या स्पष्ट आणि याचा आपण जे काही आहे उद्देश या ठिकाणी या पत्राचा आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये बघा उमेदवारांसाठी आता महत्त्वाचे निष्कर्ष काय आहेत, लक्षात घ्या. पहिला मुद्दा, तुम्हाला आता पसंतीक्रम काळजीपूर्वक भरा. ओके. तुम्हाला पसंतीक्रम देताना आता फार काळजी घ्यावी लागणार आहे. ओके. बघा आता प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडता म्हणजे ऑप्टिंग आउट तुम्हाला करता येणार नाहीये. एकदा दिलेला पसंतीक्रम आणि निवड तुम्हाला बंधनकारक असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला आता जे काही तुम्ही पसंतीक्रम देणार आहेत हे तुम्हाला अतिशय विचारपूर्वक तुम्हाला द्यायचे आहेत. पुढे बहुसंवर्गीय मुख्य यादीच अंतिम असणार आहे, म्हणजे जे काही बहुसंवर्गीय पदांसाठी जी अंतिम निवड यादी लागणार आहे हीच तुम्हाला आता फायनल असणार आहे. याची कुठलीही तुम्हाला प्रतीक्षा यादी आता बघायला मिळणार नाही. ओके. बहुसंवर्गीय पदासाठी कोणतीही प्रतीक्षा यादी नसल्याने मुख्य यादीतील निकालच अंतिम मानला जाणार आहे, लक्षात घ्या. पुढे आता बघा फक्त प्रमोशनसाठीच पसंतीच तुम्हाला द्यायची, म्हणजे तुम्ही आधीच नियुक्त असाल तर केवळ उच्च पदासाठीच पसंतीक्रम द्या. समान म्हणजे त्या पदाच्या समान किंवा त्याच्या खाली निम्न पदासाठी वेळ वाया घालवू नका, कारण तिथे तुमचा विचार होणार नाहीये. ओके. असे साधारणतः या पत्राच्या माध्यमातून आपण थोडक्यात निष्कर्ष काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता थांबूया आपण. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.